नमस्कार सगळ्यांना. काय चाललंय सगळ्यांचं? बरं चाललंय ना? माझं बी मस्त चाललंय. मस्त तुमच्या आशीर्वादाने माझं बी मस्त चाललंय. काम मागण्यासाठी गेले होते, कामाचं काय नाही मेळ लागला. अर्धा तास आले जाऊन शिनी बोललं होतं मला. ते आमची मुलगीच बोलली होती ना, म्हणली काय नाही जमत म्हणली. मग आता बघू आता दुसरीकडे काय म्हणतात काय नाही. काम तर करावंच लागणार आहे ना, काम नाही करून नाही जमत. आता हळदी कुंकाचं काय एवढं जास्त नसतंय ना, हाय जास्त पण कसं लय कंबर मुडी बी होतीये ना. हा थोडंफार ठीक आहे. त्या पुड्याच लय भरावं लागतात. हळदी कुंकाच्या पुड्या भरपूर भरावं लागतात. भरपूर म्हणजे किती कमीच कमी बघा 5,000 तरी पुडी भरावी लागते. हळदीची 2,000 आणि कुंकाची 2,000 एवढ्या पुड्या भरावं लागतात. म्हणून नाही का म्हणलं थोडं फिरतीचं बी बघावं काम, आणि बाकीचं मग हे तर आहेच आपल्या घरामध्ये. हे काम तर आहेच आपल्या घरामध्ये. आता चाललाय विचार चाललाय पण आता जवा जमन तवा जमन, हे का नाही. आता जास्त बी तक करून नाही जमत ना, जास्त बी असं महाग कोणाच्या पळून नाही जमत ना. आता आपल्याला कोणी होऊन बोललं तर आपल्याला म्हणता येते बाई हा बघा माझ्यासाठी. असं असते कामांचं. काम असतंय आपल्याला ते आपण आपल्याला लई रुबाब येते त्या टायमाला जेव्हा काम असते तेव्हा. आणि मग नसलं की मग असं होतं या. आता 2-3 महिन्यापासून किती परेशान मध्ये आहे. घरचाच पैसा होता ती बी गेला. आता काय नाहीये. आता घरचे बी नाही दारचे बी नाही. मग आता काय करायचं. आता हे बघते मी 2-3 दिवसांनी बघते. काल बी बाहेर जरा मुलीकडे गेलते ना, ददीकडे गेलते ना, तर मी याच्या टायमाला 2-3 जागेवर जाऊन आले या. तर त्याने आज बोललं होतं मला. गेले होते मी खालीपर्यंत पण गेले होते, पण नाही पायाचा त्रास तर मग कसं जाऊ. आणि पोरीची आहे गाडी, तर गाडीला कसं पेट्रोल घाला, तिचा टाइमपास होतय, माझा टाइमपास होतय. म्हणजे तिला डबल चक्कर मारावं लागते ना. मला कुठंतरी स्टेशनला सोडून वापस तिच्या कामावर तिला जावं लागतंय. म्हणून बाबा आपल्या पायाने जसं होईल तसं करायचं. आपल्या या हाताने जसं होईल तसं आपल्या ह्या मनगटाने करायचं. तसं मी धरले आता. नको कोणाच्या हात जोडणं नको, पाय पडणं नको. आपल्याला जसं होतंय तसंच करायचं. म्हणते परी वापस तिथंच जाते. म्हणते नाही बोलायचं कुणाला, नाही करायचं काय कुणाला. पण मी वापस विसरते का काय काय माहिती. वापस म्हणते सोडते का जरा मला इथं, जरा सोडते का मला या इथं. असं करते बघा मी. काय पायामुळे मजबूर आहे ना. नाही तर मी काय कोणाला मजबूर यावा. मी नाही मजबूर येत कुणाला. मी हारणारी बाई आहे का. मी जितणारी बाई आहे. आतापर्यंत सगळं जितून जितूनच मी करत आलेली आहे. आता ह्या पोरीला म्हणलं तर ही पोरगी म्हणली जरा 15 दिवस थांबा, तुम्हाला लावते काम. आपल्या दीदीला बोलले तर म्हणली 15 दिवस थांबा. मी मगाच बोलले गेलते घरी. म्हणली 15 दिवस थांब. 15 दिवस काय तिथं बाई लागल्यावर का 15 दिवस होतं. तिच्या शेजारीच होतं. हे असं बघा सुजत आहे हात्या बघा. बघितलं का बघा. हे पुड्या भरून भरून असं हात सुजत आहे. आणि मग लय दुखत आहे बघा. लय काय काय. माझा हात जाडबीड नाहीये बर का. माझा हात असा बिलकुल जाड नाहीये. ही सगळी सूज आहे बघा. बघा ही सगळी सूज आहे माझ्या हातावर आहे बघा. सूज आहे. पण तरी बी आता दवागोळी खाऊन काम करायच लागते ना. घरचं नाही करत. घरचं बी कसं उठ बस होत नाही मला.
उठबस होतच नाही मला. आणि मी पहिलं सगळ्यांना म्हणायचे काय पाय मोडून बसताय, कोणाला बी म्हणायचं, कोणी म्हणलं तर माझे पाय दुखतात. मला टिंगलच वाटायची. जेव्हा आता माझ्यावरच आलंय ना, आता वाटतंय अरे 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 आपण त्याच्यावर काहीतरी बोलत होतो. पण नाही, जेव्हा स्वतःवर येतंय ना, स्वतःवर, त्या टायमालाच माणसाला कळतंय. दुसऱ्याचं दुःख माणसाला समजत नाही. नाही बाबा, मी तर दुसऱ्याचं दुःख समजूनच घेते. म्हणजे आपलं दुःख कोणाला समजू अगर ना समजू, पण मी तर कुणी असं चुकलेलं पण दिसलं ना, मला वाटतं हा हे दुःखामध्ये आहे. मी बोलून नाही दाखवत, पण मनामध्ये म्हणते. काय माहिती, मला बोलून दाखवूच वाटत नाही. असं वाटतंय सामनेवाल्याला राग येईन का, असं वाईट वाटन, म्हणून मी काहीच बोलत नाही. तरी माझ्या मनाला वाटतंय की हे दुःखामध्ये माणूस. आता असं बसले आहे ना, तर आता कसल्या पायाला कळ लागल्यात, लय कळा लागल्यात पायाला. आणि उभा राहून मी कसा एडो पण उभं, तुम्ही सांगा बरं. आता बघा, आतापर्यंत उभा राहूनच इडे होते, उभा राहूनच. 2-3 दिवसांनी पाय आहे बघा, गुडघा सुजलाय माझा, आहे बघा, हे बघा गुडघा सुजलाय. आता काय करायचं, काय नुसतं दवाखान्याच करत बसू काय, 2 पैसे कमावलेले सगळं दवाखान्याला घालू. असे ढेकर येतात बघा मला, मग काय करणार. तरी पण मी थोडं थोडं असलं नाही, मी माझ्या अंगावरच काढते, अंगावरच काढते. नुसतं देवाचं नाव घेऊन हे प्रभू हे प्रभू असंच म्हणत राहते. देवाचंच मी नाव, सारखं देवाचं नाव, सारखं देवाचं नाव, सारखं देवाचं नाव माझ्या मनामध्ये असते. लोक कसे देवाला जाऊन देवा करतात आणि मी घरात राहून देवा करते. असे माझं. देवाला जायचं ना, मनात सगळे आडे ठेवायचे काय फायदा आहे. मी घरात राहून देवाचं नाव असं मोकळ्या मनाने मी घेते, मोकळ्या मनाने. तुम्ही एवढे देव करताय आणि माणसावर उलट पालट बोलताय, मग काय फायदा आहे. मला नाही आवडत ते. चला मग जाऊ दे, असू दे. आता जरा पुड्या भरते. म्हणलं उद्याच्याला 1 बीड नाही मला टाकायला. म्हणलं 2 बारके करावत आणि 2 मोठे करावत. सकाळी 1च ते टाकलंय ना, बाकी बारके टाकले तर बरं जाऊ द्या. ते तर ते मी कसं रोजची रोज इडव टाकते ना, आणि ते लोक 2-3 दिवसाला टाकतात इडव, आणि मी रोज टाकते इडव, रोज टाकते मी इडव. मला करमतच नाही रोज टाकल्याशिवाय. आणि लोक 8 दिवसाला 1 इडव टाकतात, महिन्याला 1 इडव टाकतात. काय माहिती, मला आदतच लागली. मला सगळे म्हणतात नको टाकत जाऊ, महिन्याला 1 इडव टाक म्हणतात. महिन्याला 1 इडव टाकलास ना, तुला येऊ चांगले येते ना. मी म्हणलं जाऊ द्या, येऊ अगर नाही येऊ, म्हणून मी करत राहते. मग असं उभा राहून करता येणार ना मला. आणि बाहेर कुठं जाऊ, काल तरी मी बारकी असं 2 काढत, बारकी एडो बाहेर ह्याचे काढत, झाडांचे काढत आणि ससाचं काढाय, ससा आणि माशांचे काढत, माशांचे. 1 रोडचा काढा, 1 झाडांचा काढा आणि 1 सश्याचा काढा आणि 1 माशाचा काढा. काल येडो मी माशाचा नाही टाकला, मी आता टाकणार रे माशाचा येडो. आणि तुळशीचा टाकलाय, तुळशीला पूजा करताना टाकलाय. मला वाटलं खर्चच गेला नाही का काय की, पण गेलेला येडो होते. 5 का काय वाजल्या होत्या बघा, गेला येडो होते, तुळशीचा येडो. चला मग, झाले असते 10 मिनिटं. पोरग बी नाही मला इथं सांगायला आता किती मिनिटं झाली ती. म्हणलं 10-12 मिनिटाचा करावा व्हिडिओ, 12 किंवा 15. मग आता बघा, आपल्या मुलाला बरं नव्हतं, आता बघा बरं आहे. मी नाही का त्या दिवशी घाबरून म्हणलं लय दुखायला लागले हे ते, मग आता बरं आहे. आता आपल्या दादाला आता बरं आहे.
आणि कामाला पण गेले आज. असाच कामाला जावा असा आशीर्वाद द्या. तुमच्या दादाला आशीर्वाद द्या. असाच कामाला जाऊ दे. अहो किती आम्ही काम नाही काय नाही, त्याची तब्येत बिघडली, मग आमचं किती इथं घरामध्ये अडचण झाली ना. आता कामाला गेला तर पैसे येतात ना. आता 3 महिने झालं नव्हता गेला. 3 महिन्यातून गेला होता 4-5 दिवस. तुम्हाला नाही का म्हणलं दादा आता कामाला चाललाय. अहो कामाले काम आवडतात आपल्या पोरांना. काम भरपूर आवडतात आपल्या पोरांना. काय मध्ये मध्ये काय असं दुखलं बी ना. जाळून बुजून नाही केलं, दुखलं बी त्याचं भरपूर दुखलं. लय दुखलं म्हणजे जास्तच दुखलं दादाचं. तर मग आज जरा हे बघा कामाला गेलाय तर जरा जीव आलाय माझा. नाहीतर किती 3 दिवस अशाला असं जागले. रात्रीच्या बघा तुम्हाला 3 वाजायला पण रात्रीच्या व्हिडिओ टाकलेला मी बनवून. रात्रीच्या झोपच आहे ना. आणि कसं तरी व्हिडिओ केला तर असं वाटायचं टाकू टाकू टाकू. टाकला पण ते गेला का नाही गेला माहित नाहीये. मला एवढं जमत नाही ना व्हिडिओ करायला. मला एवढं जमत म्हणजे काढायला जमत नाही, म्हणजे टाकायला जमत नाही. कधी कधी जमतंय, कधी कधी नाही जमत. कधी कधी मस्त जमतंय, कधी कधी काय माहिती अर्धच होतंय काम. ह्याला तर म्हणतात शिक्षण नाही ना. शिक्षण कसा आपला 3रा डोळा शिक्षणाचा. शिक्षण नाही म्हणून तर मला एवढा प्रॉब्लेम आहे ना. शिक्षण असतं तर एवढा कशाला प्रॉब्लेम झाला असता. काय करावं आता. उगाच झुरत बसावं लागतं या. या लहान लहान लेकराला जवळ घ्यावं लागतं या. बागारे म्हणून शिरे. चला ठेवू का. किती झाल्या तर पोरगा आलं तर बघते. अजून 2 मिनिटं करते. अजून 2 मिनिटं करते आणि ठेवते. मग काय माहिती मोबाईल आतापर्यंत टिकलाय. मला तर वाटलं 1 मिनिटाचा व्हिडिओ होतंय का नाही. मी म्हणलं 1 मिनिटाचा बी होतंय का नाही. मध्ये मध्ये बंद पडायलाय हे मोबाईल. व्हिडिओ करायला ना थोडं 4 बाता बोललं ना तर लगेच ते बंदच व्हायला लागले. मग पुढचं बोलणं आहे ना ते आपलं राहून चाललंय. पुढं काय बोलायचं ना ते राहून चाललंय. आता कधी बाबू येतंय आणि कधी बंद करतंय. त्याला विचारते ना बाबूला किती मिनिटं झाले म्हणून. बाबूला विचारते किती मिनिटं झाले.